राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी मित्रांनो आपण बघणार आहोत। एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का, पुन्हा एकदा भाजपासोबत बिनसलं। पुन्हा एकदा एकनाथ शिंदे रुसले, नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय महत्त्वाच्या घडामोडी आपणाला बघायला मिळतील। तर सुरुवात करूया। एकनाथ शिंदे हे सरकार स्थापन झाल्यापासूनच नाराज आहेत। त्यांना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं, मात्र भाजपाने देवेंद्र फडणवीस यांची निवड करून शेवटी आम्हीच मोठे असा संदेश दिला। त्यानंतर अनेक वेळा एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगाव या मूळ गावी गेले, परंतु भाजपाला त्याचा फरक पडला नाही आणि आता पुन्हा एकदा शिंदेंना जोरदार धक्का भाजपाने दिलेला आहे। तो असा की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना घेतलेले महत्त्वाचे हे 3 निर्णय भाजपाने हे रद्दबातल ठरवले आहेत। ज्या निर्णयाने एकनाथ शिंदे हे लोकप्रिय झाले ते निर्णयच देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याने आता दोघांमध्ये स्पर्धा रंगलेली दिसत आहे। ते निर्णय कोणते आहेत ते आपण बघूया। त्यामध्ये पहिला निर्णय होता तीर्थक्षेत्राचा। शासनातर्फे अयोध्या असेल किंवा इतर अनेक ठिकाणी अनेक ज्येष्ठांना हे तीर्थक्षेत्रास मोफत नेले जात होते, त्यामध्ये करोडो रुपये हे खर्चिले जात होते। त्यावेळी शिंदे यांनी तसं केलं, मात्र त्यांना प्रसिद्धी भेटली, परंतु महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णयच बंद केलेला आहे व ती योजना बंद करून टाकलेली आहे। त्यानंतर अजित पवार यांना झुकतं माप देत अर्थमंत्रीपद दिल्यानंतर पुन्हा एकदा या निर्णयात देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना महत्त्वाचा सहभाग करून घेतला आहे। त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंना डावललं, त्यामध्ये नगरविकास खातं हे शिंदेंकडे असून सुद्धा त्यांना त्यामध्ये संधी दिली नाही। मात्र त्या विरोधात अजितदादा यांना देवेंद्र फडणवीस यांनी समिती सदस्य करून घेतलं, तसेच 2 मंत्री अजून घेतले, मात्र उपमुख्यमंत्री असलेले शिंदे यांना मात्र त्यामध्ये घेतलं नाही। त्यामुळे शिंदे पुन्हा एकदा नाराज झालेले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा जो वापर भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविरोधात केला होता तो आता त्यांना त्याची गरज दिसत नाही। त्या विरोधात उलट देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ ठाकरेंचे नेते सुद्धा आपले कामं घेऊन मुख्यमंत्री म्हणून जातात, परंतु एकनाथ शिंदे यांचा हा जो बाजार उठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? शिंदे यांचा बाजार लवकरात लवकर उठवून त्यांना सत्तेबाहेर फेकलं जाऊ शकतं का? तुम्ही नक्की कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।